तुझ्या वेणीतल फुल, तुझ्या वेणीतल फुल देवा पायथा ठेवल, तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढं. हो तुझ्या वेणीतल फुल देवा पायथा ठेवल, तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सो आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, म्हणजे उद्या आहे ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग वेगळा असणार आहे. आणि हा मी रात्री सेलिब्रेशन करणार आहे, मी आणि फाल्गुनी. मी तिला छोटासा सरप्राईज देणार आहे, तुम्हाला बघायला मिळेलच काय असणार आहे सरप्राईज. सो फक्त हा रात्रीचं सेलिब्रेशन असणार आहे. 2 शब्द मी तिच्याबद्दल बोलणार आहे काहीतरी, आणि तिला काय वाटतं ते पण बघूया. आणि बाकीचे ब्लॉग्स तर कंटिन्यू राहणारच आहेत, पण हा एक स्पेशल ब्लॉग मी फक्त तुमच्यासाठी एक घेऊन येणार आहे. आणि मी चाललो आहे आता केक घ्यायला. त्यांना माहीत नाही, त्यांना सांगितलं मी समोरच्या बीचवर चाललो आहे. आणि हा आहे मला केक घेऊन जाणारा ड्रायव्हर, ज्याला आम्ही घेऊन गेलेलो आज सकाळपासून आमच्यासोबत होता. तर मी त्याला सांगितलं मला केक शॉपवर घेऊन चल, तर तो घेऊन चाललाय. त्याला कुठला केक शॉप आहे माहीत नाही, पण तो घेऊन चाललाय. सो चला बघूया काय होतंय. आय थिंक हे सगळे ऑलरेडी ऑर्डरचे केक आहेत, माहीत नाही, मी विचारतो. जर असतील तर मी नक्कीच घेईन. फायनली एक केक मिळालेला आहे. बाकीचे केक तर सगळे त्यांचे बुकड होते ऑलरेडी, त्यांनी जे बनवलेले. हा पण बुक होता, पण ते बोलले की आम्ही बनवू, तुम्हाला पाहिजे असेल तर मिळेल, तर तो घेतला. बाकीचे केक ऑर्डरचे होते, डिझाईनवाले, खूप छान छान केक. पण ठीक आहे, एवढं तर एवढं बघूया. आता घेऊन जातोय आणि सरप्राईज द्यायचं मला 12 वाजता जागा असेल तर मी, कारण की एवढा थकलोय सकाळपासून. सगळे ॲडव्हेंचर राईड केलेत आणि सगळे केले. तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसणार आहे. हे जे ॲडव्हेंचर जे केलेत ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसणार आहेत. सो चला असेच कनेक्ट राहा माझ्याबरोबर आणि सरप्राईज बघूया काय काय आहे. की फाल्गुनी पण देऊ शकते सरप्राईज, माहीत नाही. पण कसं आहे, इंडियाच्या बाहेर आल्यानंतर इकडे काहीच नाही आहे. काय म्हणजे आता मी केक नशीब हा भेटला म्हणून मला केक तरी माहिती आहे, केक शॉप तरी दिसला नाही, तर मी शोधत भटकत बसलो असतो इकडे तिकडे केकचं. सो चला. मी माझा केक ठेवायला दिलाय हॉटेलच्या फ्रीजमध्ये, आणि 12 वाजता मी घ्यायला येणार आहे. सो हॅलो, कमान ओके. सो मी ठेवायला दिलाय. नो, एनिव्हर्सरी, माय एनिव्हर्सरी, मी अँड माय वाईफ, सेकंड एनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन्स डे. Oh my God, so good. थँक यू. सो मी आता ठेवायला दिला तिच्याकडे आणि जातोय आता. ते लोक रचनाच्या रूममध्ये आहेत आणि मी बाहेर गेलेलो, मी सांगितलेलं खाली आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत डिनरला. पण डिनरचं मी उद्याच्या ह्याच्यात टाकणार आहे, कारण की हे फक्त आणि फक्त ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग आहे. सो फाल्गुनी झोपली आहे. झोपली आहे म्हणजे सकाळपासून आम्ही एवढे थकलो, तर लवकर झोपलेत सगळे. पण मला माहिती होतं मला सरप्राईज द्यायचं आहे, तर मी केक घेऊन चाललोय. ती झोपली आणि मी यांना पण बोलवलंय, सनी रचनाला पण ते थोड्या वेळात बोलवलंय, कारण की आम्ही पहिले सेलिब्रेट करणार. मी म्हणजे तुला थोडंसं सरप्राईज देणार, त्याच्यानंतर मग यांना बोलवलंय. सो
फाल्गुनी फाल्गुनी हॅपी अॅनिव्हर्सरी. झोप आली. उठा उठा. उठ चल. झोपली आहे बघा. मी हिला मस्त सरप्राईज दिला. पण ठीक आहे, साहजिक आहे झोपणं. सकाळपासून खूप थकलोय आम्ही तसं पण. अँड दिस इज युअर व्हॅलेंटाईन गिफ्ट. उठा उठा पटपट चला. मला माहिती होतं. बघ केक. असू ते, पसारा कोण घेणार आहे. नाही नाही, इथूनच बाहेर काढायचं. सो केक असा आहे. थँक्यू. आवडलं का. मस्तच छान. सो हॅपी सेकंड अॅनिव्हर्सरी. सो फर्स्ट अॅनिव्हर्सरीला आम्ही होतो दिल्लीला होतो. दिल्लीचा मी तुम्हाला लिंक देईल ती फर्स्ट अॅनिव्हर्सरीची. पण मी एक रूम डेकोरेट केलेला दिल्लीला आणि तिकडे आम्ही सेलिब्रेट म्हणजे अजून जास्त काय नव्हतं केलं. छोटंसं सेलिब्रेशन केलेलं. तेव्हा दोघेच होतो. आणि आता पण माझी इच्छा होती की आम्ही दोघांनी करावं सेलिब्रेट करायची. म्हणून मी पहिले आणला केक, तिला सरप्राईज दिला. आणि थोड्या वेळात सनी आणि रचनाला पण बोलवलेले आहेत वर, ते पण येतील. कारण की हा व्लॉग फक्त आमचा अॅनिव्हर्सरीचा असणार आहे. बाकीच्या गोष्टीवाला व्लॉग हा वेगळा असणार आहे. हा स्पेशल मी एक सरप्राईज म्हणून फाल्गुनीसाठी एक व्लॉग बनवला आहे. तुम्ही बघितलं असेल स्टार्टपासून मी कसं गेलो केक आणायला. आणि तिला माहीत नाही आहे अजून मी कधी गेलो. ती मला विचारते का कुठून आणलंस. पण ठीक आहे. आता लग्नाला आमच्या 2 वर्ष झाली आणि अजून पण आम्हाला वाटत नाहीत की आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली. तर आम्ही जसे पहिल्यासारखे आहोत तसेच राहतोय अजून पण. इवन घरात पण माझ्या घरात पण असं वाटत नाहीत की लग्न होऊन फाल्गुनी घरी आली आहे. म्हणजे पहिल्यासारखे सगळे फ्रँकली आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्या दिवशी फाल्गुनी माझ्या लाईफमध्ये आली आहे, ही गोष्ट इम्पॉर्टंट मी कधी बोललो नाही कोणाला, त्या दिवशीपासून मला असं कधी कुठल्या गोष्टीची कमी किंवा कुठे मला अडचण आली आणि तिकडनं मी सुटलो नाही असं कधीच झालं नाही. त्यामुळे ही सगळी क्रेडिट फाल्गुनीला आहे. क्रेडिट नाही बोलू शकत, पण हे माझं लक आहे, नशीब आहे की फाल्गुनी आली आणि माझ्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडत गेल्या. की काही असू दे, कुठल्याही म्हणजे वर खाली किंवा कुठलीही गोष्ट जी आपल्याला मला असं वाटतं की नाही मला ही मिळणार नाही, पण मला थोड्या दिवसात मला माहिती आहे की नाही मी फाल्गुनीची हेल्प घेतली किंवा फाल्गुनी बोलली ठीक आहे मिळेल तर मिळणारच आहे. सो ती माझ्यासाठी तुम्ही एव्हरी दिवाळीला बघत असाल आमच्या इंस्टाग्रामवर किंवा माझ्या पोस्टमध्ये पण, इव्हन माझ्या पर्सनल आयडीच्या, मी एव्हरी दिवाळीला जेव्हा लक्ष्मीपूजन होतं तेव्हा फाल्गुनीचं पण मी हे करतो. आणि माझी लक्ष्मी म्हणून मी तिला नाव पण दिलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. कारण की आहे ते आहे. लास्ट टाइम मला एक कमेंट पण आलेली की बायकोबद्दल असं बोलायला खूप हिंमत लागते. मला नाही वाटत हिंमत लागते. ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या बोलल्या तर हिंमत कशाला पाहिजे. आणि आहेच ती माझी लक्ष्मी. सो हे होतं माझ्याकडून असं व्यक्त झालेलं. मी हे सगळं काय मला लक्षात मी पटपट बोलत गेलो जे आहे ते. सो हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू टू. खूप छान सरप्राईज आहे. आय डिडंट एक्सपेक्टेड. म्हणजे मी बिलकुल नव्हतं केलं की काय. मी तर झोपेतच होती. बॅग पॅक करायची ती पण केली नाही. झोपेतच होती, बॅग पॅक करायला वर आलो. आणि याच्या आधी आम्ही लग्नाच्या आधी कधीच हे सगळं अॅनिव्हर्सरी वगैरे कधीच सेलिब्रेट नाही केलं. इव्हन अॅनिव्हर्सरी नाही, सॉरी व्हॅलेंटाईन्स डे वगैरे कधीच सेलिब्रेट नाही केलं. आणि आता पण आता आम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो, व्हॅलेंटाईन्स डे नाही सेलिब्रेट करत होता आमचा. छान वाटलं पण मस्त. आवडलं. छान आहे. ठीक आहे. नाईस सरप्राईज. अजून तर सरप्राईज द्यायचं बाकी आहे. दिस इज मिडनाईट. अभि इज फुल ऑफ सरप्राईज. म्हणजे त्याला एवढं काही सेलिब्रेशन करायला एवढं जास्त आवडतं ना, भरपूर म्हणजे प्रचंड आवडतं त्याचं. म्हणजे आय रिमेंबर
की एवढे इयर्स माझे बर्थडेचे पण मला एक्साइटमेंट लेवल असते त्याला डबल असते. त्याला नेहमी असतं काहीतरी वेगळं करायचं हिच्या बर्थडेला, काहीतरी सरप्रायझिंग करायचंय. सो एव्हरी इयर माझा बर्थडे प्लॅनर हाच असतो. म्हणजे असे बर्थडेज पण झालेले जिथे मी लोकांना ओळखत नाही पण अभिने सगळ्यांना इन्व्हाइट केलेले आहे. सो असे सुद्धा त्यांनी माझे बर्थडे सेलिब्रेट केलेले आहेत. सो ॲनिव्हर्सरी तर खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बिकॉज आमची एवढ्या इयर्सची जर्नी आम्ही टुगेदर एकत्र आलो आणि झाले. तर मग ते तर तो काहीतरी त्याच्यानुसार प्रयत्न करून छान करेलच, नो डाऊट अबाउट इट. सो बाकी काही नाही, छान वाटलंय. सो हे होतं असं एक छोटंसं सेलिब्रेशन होतं जे की हा व्लॉग नाही बोलू शकत, हे आमचं सेलिब्रेशन आहे की मी त्याच्यासाठी काहीतरी एक छोटी खटपट करून दुसऱ्या देशामध्ये जाऊन यार कुठे केक काढणार, तुला वाटलं ना कुठून केक काढणार? मी तर झोपण्याच्याच ह्याच्यात होते. म्हणजे मी कोणाला कुणकुण पण नाही लागून दिली की केक आणलाय म्हणून मी जाऊन कधी सकाळी करूया असं होतं माझं. कुणकुण पण नाही लागली ना तुम्हाला की मी केक आणलाय म्हणून? दुबईला पण तू अरेंज केलेलंस ना? दुबईला पण मी बर्थडे हिचा होता, 12 वाजता रात्री केक अरेंज केलेला. कुठून केलेला मला माहिती आहे. मी ऍक्च्युली मी व्हिडिओ पण शूट केलेला पण मी पोस्ट नाही करू शकलो तेव्हा दुबईचे काहीच ब्लॉग्स, त्यामुळे तो आला नाही. पण मी नक्कीच तुम्हाला जर असेल तर ह्या ब्लॉगच्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या शेवटला मी तो एक पार्ट टाकेल. माझ्याकडे सगळे व्हिडिओ सेव्ह आहेत ज्याचे मी व्लॉग नाही केलेत ते. सो चला आता सेलिब्रेट करूया. रचना सनीला पण बोलवतोय आणि नायसा ऑब्व्हियसली झोपली असेल. जर ती झोपली असेल तर आम्ही खाली जाऊ आणि तिकडे आम्ही सेलिब्रेशन करू. सो थँक्यू. असंच प्रेम आमच्यावर तुमचं राहू द्या. जसं की फाल्गुनीचं अभिहुनी जसं झालंय तसंच पुढे राहू द्या आणि बस एवढंच प्रेम राहू द्या. आणि आमची जोडी तुम्हाला कशी वाटते, आमचं कपल तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बाबू. मी बोलते मातीचे हॅपी बर्थडे त्यामुळे चॉकलेट केक आणलाय का मी, मला नाही माहिती. मातीला सरप्राईज दिलेला आहे छोटस. त्यांच्या रूम मध्ये दुनियाभरची थंडी असेल म्हणून मी स्वेटर घालून ऑलमोस्ट झोपलेली. मी पण अभिने मस्त सरप्राईज अरेंज केलंय फाल्गुनीसाठी. सो खरंच छान सरप्राईज. कसं वाटलं सरप्राईज? आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. मी बायकोला विश करायला विसरलो. हॅपी व्हॅलेंटाईन. सो डबल सेलिब्रेशन आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. हॅपी व्हॅलेंटाईन. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. बापरे 2 वर्ष याला झेलले. एक मिनिट, काय काय परत बोल. मी तुम्हाला झेललो. बाबू ये केक कापायला. काय नाही पण मस्त 2 इयर्स. मला वाटतच नाही 2 इयर्स कम्प्लीट झाले असं. अरे आम्हाला नाही वाटत. आम्ही लेट झालेलो लग्नाला आणि तू थोड्या वेळ. आणि काका बोलत होते लेट आलात तुम्ही. नाईफ किती छान आहे. अरे इव्हन तिथे केक पण एवढे छान छान होते पण सगळे बुकिंगचे होते म्हणून पटकन. ओके हे नाईफ अँड देन होल्डर. मी तेच त्याला बोलले फेकू नका. नाही बाबू या कापा. बाबू गिफ्ट दे. बाबू तिला मगाशी बोललो केक कटिंग करायची आपण. गिफ्ट बघा. गिफ्ट दाखव. मला बाबू गिफ्ट मातीला दिले. मला गिफ्ट मला नाही देणार. हे डोनट न्यायचा त्यांचा घरी. हो ना. कसं आहे सरप्राईज हे पण. अभिने कमवलंय. हो दगड मारून. दगडी मारून. दगड होती त्यात. आय एम सो बॅड सिंगर बट स्टील. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू अभुनी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू थँक्यू. ह्यांचे केक ह्यांच्यासारखेच क्यूट आहेत. बाबू घे. बाबू घे ना. आयुष्य 2 वर्ष असंच गेलं. घे रे घे रे माझा मित्र. घे रे मित्र. घे जाऊ नको घे रे. जाऊ नको. बड्डेला लाव माझ्या.
शाऊट डाऊन बाप राहायचं कुठे लावू नको दुसरीकडे नाही सर बस यार एवढ्या वर्ष कोणी लावू शकत नाही पण नाहीसाला स्टॉप नाही करता आलं नेहमी मी भांडते सगळ्यांची ए बाबू बस बस नाही, मला नाही बाबू बाबू मला नाही ना बाबू माझा बर्थडे ए बस नाहीसा बस वेस्ट नाही करायचं नाही युअर टर्न ओके बघ बस बस